बऱ्याच वेळेला घरामध्ये स्वयंपाक उरलेला असतो. भाजी, भात किंवा आमटी उरलेली असते. मग स्वयंपाक वायाही जाऊ नये आणि तो खाल्लाही जावा यासाठी आज आपण उरलेला भात, आमटी किंवा भाजी घालून मस्त असे खमंग थालीपीठ बनवणार आहोत. अगदी झटपट असे आपले हे थालीपीठ तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/4 वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपले थालीपीठ क्रिस्पी व्हायला मदत होतात. आता 2 चमचे जे आहेत ते मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामुळे बाइंडिंग जे आहे आपलं थालीपीठचं ते खूप छान होतं आणि चवही छान येते. 2 बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. इथं मी उरलेला भात घेतलेला आहे. तो भातही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. 1 चमचा इतकं जिरे मी थोडंसं कुटून घेतलेलं आहे आणि इथे मी 1 वाटी डाळीची आमटी घेतलेली आहे. कोणत्याही भाज्यांचा वापर थालीपीठमध्ये तुम्ही करू शकता. त्यामुळे थालीपीठ जे आहे ते खूप पौष्टिक होतात आणि जो आपला स्वयंपाक आहे तोही सरला जातो. आता इथे 1 चमचा जे आहे ते मी धने पावडर टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा जो आहे हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे जे टाकलेले आहे लाल तिखट. चवीनुसार मीठही टाकून घेऊया आणि हे सगळे जिन्नस जे आहेत ते छानसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपण याला मळून घेणार आहोत. उरलेल्या भाज्यांचं हे थालीपीठ जे आहे ते खूपच खमंग लागतं, चवीलाही खूपच छान लागतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ बनवाल, घरातल्या प्रत्येकांना हे थालीपीठ नक्की आवडेल. माझ्याकडे हे थालीपीठ बनवण्यासाठी फक्त भात आणि आमटीच होती, त्यामुळे मी हे 2च जिन्नस याच्यामध्ये वापरलेले आहेत. पण तुम्ही कोणत्याही भाज्या तुमच्याकडे उरलेल्या असतील ते त्याच्यामध्ये टाकून थालीपीठ बनवू शकता किंवा कच्च्या भाज्यांचाही याच्यामध्ये तुम्ही वापर करून थालीपीठ बनवू शकता. खूपच पौष्टिक होतं आणि हेल्दीही. आता हे थालीपीठचं पीठ आपलं तयार झालेलं आहे मळून. तुम्ही पाहू शकता ना घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. या पद्धतीने आपण थालीपीठचं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. आता थोडंसं हाताला तेल लावून हे थालीपीठ आपण हातावरती थापटून घेणार आहोत. तुम्ही हवं तर ओल्या कॉटनच्या कपड्यावरतीही थालीपीठ थोपटून मग तव्यावरती टाकू शकता. पण जुन्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे माझी आई किंवा माझी आजी अशाच पद्धतीने बनवते. त्यामुळे तीच पद्धत मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. दोन्हीही पद्धतीने आपण थालीपीठ बनवू शकतो. हातावरती अशा पद्धतीने आपण थालीपीठ जे आहे दोन्ही बाजूनी तेल लावून पातळ बनेल तितकंच आपण थोपटून घेणार आहोत. होईल तितकं पातळच आपण हातावरती थोपटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी जसं दाखवत आहे तसं. थालीपीठ हातावरती थोपटून झाल्यानंतर असं थोडंसं मध्ये एक होल करून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण भाजताना याच्यामध्ये तेल सोडू तो कडकपणा, क्रिस्पीपणा आपल्याला खाताना नक्की जाणवतो. आता इथे तवाही तापलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून आपण हे थालीपीठ तव्यावरती सोडून घेणार आहोत. आता थालीपीठ जिथे जिथे थोडंसं जाड वाटत आहे तिथे हाताला तेल लावून अशा पद्धतीने आपण पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे थालीपीठ जे आहे एकसमान पसरलंही जाईल. आता मधोमध आणि थालीपीठच्या काठाला तेल सोडून घ्यायचं आहे. त्यामुळे थालीपीठ आपले छानसे भाजलेही जातात आणि क्रिस्पीही होतात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत. म्हणजे पीठ जे आहे ते व्यवस्थित आतपर्यंत भाजलंही जातं आणि खाताना कुठेही कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही. आपले हे थालीपीठ अगदी झटपट होणारे आहेत. म्हणजे अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपले हे थालीपीठ बनवून तयार असतं. घरातल्या प्रत्येक गृहिणीला याचं टेन्शन असतं की भाज्या तर खूप उरलेल्या आहेत आणि ते वायाही घालवायचे नाही आहेत आणि ते खाल्लंही जावं, यासाठी काय बनवावं. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा थालीपीठ बनवू तेव्हा अन्नाची नासाडीही होणार नाही आणि ते आवडीने खाल्लंही जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता आपलं थालीपीठ जे आहे ते खमंग भाजत आलेलं आहे. थालीपीठ जेवढं खमंग भाजलं जातं तेवढंच ते चवीला अप्रतिम लागतं. आता हे थालीपीठ आपलं भाजून रेडी झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे थालीपीठही आपण भाजून तयार करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने थालीपीठ आपण हातावरती थोपटून घेतलं आणि तव्यावरती थोडंसं तेल सोडून थालीपीठ जे आहे ते तव्यावरती सोडून घेतलेलं आहे. आता हेही आपण छानसं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे.
थालीपीठ तर आपले बनतच आहेत. सोबतच माझी तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तेव्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि हो, आपले हे खमंग थालीपीठ एन्जॉय करा दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत. तेव्हा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.